10 जणांनी प्रति 6 तास काम करून एका कामाला 18 दिवसात पूर्ण केलं, तर 15 जणांना तेच काम 12 दिवसात पूर्ण करण्यासाठी प्रतिदिन किती तास काम करावे लागेल? असा काळकाम वेग या घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो, या प्रश्नाला सोडवण्यासाठीचे एम गुणिला डी गुणिला एच, पहिल्या राशीतील एम गुणिला डी गुणिला एच, दुसऱ्या राशीतील कधीकधी M1 D1 H1 M2 D2 H2 असं सुद्धा आम्हाला हे सूत्र पाहावयास मिळते. याला रास 1 तर याला रास 2 असं आम्ही म्हणू शकतो. रास 1 रास 2 याची मांडणी करायची कशी? 10 जण म्हणजे हे माणसं आहे, मॅन फोर्स 10 जण आहेत आणि 6 तास याप्रमाणे काम करून कामाला लागणारे दिवस 18 आहेत, 6 तास प्रमाणे काम करून. आता ही झाली पहिल्या राशीची मांडणी. दुसऱ्या राशीमध्ये 15 जणांना म्हणजे दुसऱ्या राशीतील पुरुष 15 12 दिवसात काम संपवण्यासाठी प्रतिदिन किती तास काम करावं लागेल असा प्रश्न. कोणतीही संख्या परस्पर विरुद्ध बाजूनं जाताना, कोणत्याही राशी पद परस्पर विरुद्ध बाजूनं जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असतील तर भागिला स्वरूपात मांडावे लागतात. अशा पद्धतीनं हा समोर दुसऱ्या राशीतील एच. इथं 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10, 3 दोन्ही 6 आणि बे सख 12, 6 तिरी 18 झालं ना कंप्लीट. 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10 आणि बे सख 12, 6 तिरी 18, 3 दोन्ही 6 म्हणजे काटाकाटी करून उरलं काय हो सर? तर 3 आणि 2 गुणिला स्वरूपामध्ये 3 दोन्ही 6 तास हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर, अर्थात दुसऱ्या राशीतील एच. तर 15 जणांना तेच काम 12 दिवसात पूर्ण करण्यासाठी प्रतिदिन 6 तास याप्रमाणे ते काम करावे लागेल, हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.